ये जे पुष्पा ताई तुझे सफेद पाण्याचे पापलेट चांगली थाळी बनवते पापलेटची। आता जातेस पुष्पा किचन मध्ये आणि ह्याला मस्त मसाल्याला फ्राय करून ह्याची थाळी बनवते। हे घ्या ताई बघा आता लिंबू आणि हळद मीठ लावते। बघा आता लिंबू लावलं, मीठ लावलं आणि हळद लावली। ह्याला लावून असं ठेवतो आम्ही आणि नंतर हा जो घरचा मसाला आहे डंकावर दळून आणलेला, त्यात मिक्स आहेत मसाले, गरम मसाले वगैरे सर्व, फिश मसाला पण आहे आणि आपले घरचे कांदा लसूण मसाला सगळा मिक्स केलेला असतो आणि तो मी ह्याला लावते। आता आपण काय करणार आहोत? ह्याला फ्राय करणार आहोत। हे बघा हे तांदूळ रवा मिक्स आणि आपले मसाले मिक्स केलेलं मिश्रण आहे। हे मी पापलेटला लावते। पापलेट अगोदरच त्याला हळद मीठ लावून ठेवलेला आहे। उरणचा पापलेट, उरणचा पापलेट धक्क्यावरून येतो। धक्क्यावरून येतो। आता धक्का काय हे मुंबईकरांना सांगायला नको, सांगायला नको। काय काय आपलं नाव? माझं नाव पुष्पा आगवणे। तुमच्याच नावाने पुष्पा किचन? हो। अच्छा, माझ्या आईच्यामुळे माताला चव आहे। इथे कळंबोलीमध्ये पुष्पा किचन खूप फेमस आहे। बरेच जण बोलतात, आता मला पण माहिती नाही। लोक नाव काढतात मागे जाऊन, पण नाव काढतात आणि खातो तो परत येतात आणि स्तुती पण करतात। पण आपण तेल टाकलं, तेल आहे ऑलरेडी मगाच, आता मी त्यात तेल टाकते। अच्छा, सनफ्लॉवर ऑइल वापरतो आपण? सनफ्लॉवर ऑइल वापरते, दुसरं कुठलं तेल वापरत नाही। काय की मग आपण व्यवसाय कशी वाटचाल आपलं पुष्पा किचन? आता एक मराठी गृहिणीचा एक म्हणजे व्यवसाय कसं झालं, आता मला गरज नाही कसल्या कामाची, पैशाची भरपूर आहे देवाच्या कृपेने। आता मला कशाची गरज नाही आहे खरं बघायला गेलं तर। माझी मुलं खूप चांगली आहेत, मला म्हणजे असं खूप छान सांभाळतात। जे बोट लावेल ती वस्तू शब्द पण पडू देत नाही खाली। मी सेवेसाठी काढले आणि पैशाची गरज नाही। आमच्या हाताच्या ह्याच्यात पण आमची हेल्प चालूच असते। फक्त एवढंच की आम्ही व्हिडिओ वगैरे काढत नाही, आम्ही असे गुपित करतो, असं ते दाखवून करायची सवय नाही त्याच्यामुळे। आता हा पापलेट आपण कोणत्या मसाल्याचा बनवूया? म्हणजे तुम्ही आता मूळ कुठले काकी? आम्ही पूर्ण साताऱ्याचे, तालुका फलटण आहे आमचं, खुद्द गाव विडणी, पंढरपूर मार्गे। अच्छा, हे सगळे आमचे सातारा मसाला आणि मी स्वतः बनवलेला फिश मसाला। अरे बापरे, तुमचं घरगुती मसाला? सगळे घरगुती मसाला, रेडीमेड मिरची पावडर वगैरे नाही वापरत। शेवटी मसाल्याची जादू आहे ही सगळे मसाल्याची। मी माझ्या लहानपणापासून जेवण सगळ्यांना आवडायचं आणि एक वेळ अशी आली की माझ्या मुलांच्या शिक्षणाची एवढी गरज होती की माझ्याकडं तर त्यांना शाळेतनं काढायची वेळ आली, का पैसेच नाही आणि त्यांच्या वडिलांना शिकले नसल्यामुळे, पगार कमी असल्यामुळे मी काय करणार, भरपूर कामं बघितली, मिळाली नाही। मग शेवटी टिफिन चालू केला। एक टिफिन मिळाला, त्यांच्यामुळे मला 50 टिफिन झालेली माझे। प्रियदर्शनीचे एकाने खाल्लेला प्रियदर्शनला सांगितलं, त्यांनी मला 25 टिफिन दिली होती आणि मग बँजोला कॉम्प्लेक्समध्ये। आणि ते लोकांना एवढं जेवण आवडायचं, पण मी जास्त घेत नव्हती, पण सर्व देत होते त्याच्यामध्ये आणि तेव्हा पण अशीच क्वालिटी असायची। आणि तेव्हा मी बंद केले, मुलं म्हणले आता बस झालं आई, आता गरज नाही, पण ते अजून नाव काढतात। माझे मिस्टर भेटले ना, का बंद केलं, हिंदीमध्ये असते ते मॅडम मध्ये क्यू बंद किया मेहता मॅडम, मिस करतात तुमच्या हातची चव। हां, म्हणजे ते बोलतात आणि ज्यांनी बंद केले ते म्हणजे अजून पण म्हणतात द्या म्हणून, आता नाही देऊ शकत मी। हे एकदम जवळ आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर आहे पुष्पा किचन, सेक्टर 1, कळंबोली। हायवेवरून 1 मिनिटावरच आहे। हायवेवरून 1 मिनिटावर तुम्ही पोहोचू शकता मंडळी, इथे येऊ शकता। आता झालं आपलं? हां, हे झालं आपलं फ्राय केलेला पापलेट ठेवत आहे। हा कोळंबी सकट रस्सा आहे आणि हे त्याच्याबरोबर हे अंडा, सोलकरी, तांदळाची भाकरी, हे कांदा लिंबू। ही पुष्पा किचनची पापलेट थाळी रेडी आहे। अरे वा 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 मंडळी, मस्त अशी पापलेट थाळी पुष्पा किचनची। तुम्ही पाहू शकता भरपूर काही पदार्थ आलेले आहेत आणि फायनली थाळी आपल्यासमोर आहे मंडळी। मस्त पापलेट दिलेला आहे, इकडे अंडा करी दिलेला आहे, मस्त कोळंबीचा रस्सा दिलेला आहे, भाकरी दिली आहे आणि मस्त असं भात दिलेला आहे आणि इकडे मस्त सोलकढी दिलेली आहे। मंडळी ट्राय करूया आता। पापलेट म्हणजे मंडळी आपली जीव की प्राण, अगदी ते कोळणींकडून ताजं ताजं आणून काकींनी या ठिकाणी बनवलेलं आहे। जबरदस्त, बनतानीच तोंडाला पाणी सुटलं होतं, थाळी होईपर्यंत वाट बघत होतो, म्हणजे आता ट्राय करूया। सुपर, काकींचे जे मसाले आहेत ना फलटण साताऱ्याचे, युनिक आहेत। काकी ह्याची चव गरमागरम आहे, सुपर, हाताला भाजतं एवढं गरम आहे खूप। आणि इकडे कोळंबी मिळाली, कोळंबी काकीने मस्त आणली बनवून आणि झटपट बनवून दिली आपल्याला। मसाला बघा लाल झणझणीत एकदम, सुपर, ठसका लागेल एवढं त्यामध्ये तरी आहे।
आणि ठसका लागलेला आहे मंडळी, सुपर. इकडे सोलकढी मस्ट ट्राय.